सो बॅक फ्रॉम 24 hours ड्युटी आलो आहे घरी आणि आज आहे संडे. पण आज आहे क्लिनिक डे. जसं माहिती महिन्यातून 2 संडेज माझे क्लिनिक ड्युटी असतात. सो येस रेडी होत आहे. त्याच्या आधी मस्त नाश्ता करणार आहे. सो मिसळ पाव नाश्त्याला आहे आणि आज कोणतरी आलं आहे बघूया. काय स्प्रे परफ्यूम काय काय टाकलंय त्यात? साबण बिबण दिसतंय. आणि हे काय कलर कोणता आहे हा? कुठून टाकला ब्राऊन? असं हे किसून? काय पण करते माहिती. सो एवढ्या दिवसापासून मी सर्च करत होतो. काय टाकलंय? परफ्यूम पण टाकलाय वाटतं यात. काय टाकलं नाही सा वास येतोय त्याचा. सो हे ॲक्च्युली मी ते छोटंसं पॉट आहे त्याला पाणी टाकायला यूज करतो. हे जे पॉट दिसतंय आणि 2 दिवसापासून मला भेटत नाही. मी रचनाला बोलतोय नाही मिळत आहे. रचना बोलली तरी नाहीसालाच विचार काय केलं. नाहीसा तोंडात घालू नको फर्स्ट ऑफ ऑल. सो ही अशी कामं चालू आहेत सध्या घरात. म्हणजे आता तर एवढं ना म्हणजे डॉल्सला एवढं पॅम्परिंग चालू आहे. जसं आम्ही तिला करतो ना तसं ती डॉलला करतो. काल डॉलचे कपडे काढले, भिजत टाकले साबण पाणीमध्ये. आज ते धुतले तर वाळत ठेवलेत बाथरूम मध्ये. चांगली गोष्ट आहे. तू एक्सप्लोर कर. किती छान कलरिंग करते. मी आता सकाळीच विचार करते कलर्समुळे खूप सारे अलर्जीज पण होतात. तिला मी आता क्लासेस लावते. मी सकाळीच विचार करते. मला झोपेतनं उठल्या तेच विचार की आता तिला बिझी ठेवणं फार गरजेचं आहे. गेली बघ परत. आता येईल ना शिबिर परत स्कूल संपल्यावर. येस आपण काळजी तर घेतलंच पाहिजे. हे जे कलर्स आहेत ह्याच्यामुळे खूप सारे ॲलर्जीज पण होतात. सो नक्की आपल्या मुलांची काळजी घ्या आणि जे कलर्स यूज करतात ते जास्त करून चाइल्ड फ्रेंडली असले पाहिजे. नायसरचे सगळे तसेच आहेत. इव्हन हे पण तसेच आहेत. हां मग तेच म्हणतो. बट स्टील तरी भीती वाटतेच. मग भीती वाटते. इव्हन आम्ही क्ले वगैरे जे पण आणतो ना ते सुद्धा तसं. कारण कधी तो हात तोंडात जाईल ना आपल्याला सांगता नाही येत. आणि ऑलरेडी ती काय ना काय गोष्टींची तिला ॲलर्जी होतेच. किती छान. जय श्रीराम ना. कोण आहे? तिला बाप्पा आहे ना? शेड करता येत आहे की कुठे कसं कलर करायला पाहिजे. आता बघ ना ही शॉल इथून इथे आली आहे ते तिला समजलं. मी बरोबर त्याला कलर केलं. हे त्याचं फायनली काकी आल्या आहेत आफ्टर अ लॉंग टाइम. नाही रे येतेच रे मी तरी पण किती दिवसांनी आता आले. 1 महिन्याने आले का? जास्त. आता मस्त नाश्ता करून जा. नाश्ता आणलाय नाश्ता नाही मिसळ राहणार पाव. आहे ती. राहणार आहे आज दुपारी राहणार आहे. मग असे घर हवेत आपले आपले मग ते तर आहेच. गप्पा आपलंच टप्पा घर. सगळं की नाही. बरोबर तुमच्या मैत्रिणीला भेटायला आला. नाही, माझ्या तुला पण. मैत्रिणीला ठेवली तिथे. बघा मी तुला भेटायला आले त्याचं काय म्हणजे तुम्ही माझ्या मैत्रिणीला नाही हो, ठेवलं. हो, येणार. आणि अरे त्या तू- तुमच्या नातीच्या मैत्रिणीला पण घेऊन नाही, यायला. तुमचं आहे ना ते काय होळीचं तिघांचे 3. येणार आहे का? मला नाही माहिती. ती म्हणे मी सांगितलं होळीला अरे, मी नाही राहू. आम्ही आहोत का होळीला भेटतो? काय माहिती. तिकडे या तुम्ही. तिकडे पण मजेत होळी असते का? खूप मस्त असते. छान आहे. या तुम्ही दोघं आलेले नाही तिकडं सगळ्या मैत्रिणींना आवडलं. काल आम्ही मस्त इस्कॉनला गेलो. त्या निमित्ताने एकत्र आलो. हो का? आणि पाहिजेच हो मैत्रिणी पाहिजेच. टाटाच्या मैत्रिणींमध्ये बसलेली आणि त्यांना म्हटलं माझ्या कल्पतरूच्या मैत्रिणी इतक्या छान आणि तितक्यात फोन आला चल इस्कॉनला. आलेच म्हटलं. शुभमचा फोन आला. म्हटली नाही तू दुपारीच आहे मग इथं स्टेलाच आहे मजा करू आपण. फ्रेंड्स पाहिजेच आयुष्यात. हो बसते बसा. शांती 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 शांती. तुला कांदा पोळी नको. फेवरेट कांदा पोळी नको म्हणलं मला कांदा. आपण आणि छान असा मला ड्रेस आणले. तुला तो कलर गोड दिसणार आहे माहिती का तुझा. मला पहिले ना पिस्ता घ्यायचा असा फ्रेंड घ्यायचा. मला आवडलं. आवडलं बघा घाल आवडला ना बस. कलर छान आहे. आणि पण कशाला आणायचा? नाही असं काही नाही. मैत्रीमध्ये मैत्री काय
थँक्यू. आवडलं मला. हॅलो. फोडणी छान आहे मेहंदीची ना. म्हणजे त्या बाईचं हे ग कारखाना दुबईला जातात तिथे सगळं. आणि तेवढी मोठी आहे. ये ना मेरी सहेली देखील एवढी मोठी ओढणी. ही ओढणी असेल नाही हे तर म्हण एवढी ओढणी आहे. काय आहे? हा लो साडी आहे का ओढणी? सो तुम्ही पाहिलंच अपर्णा काकी आल्यात ॲक्च्युली त्या आईकडे बसायला आल्यात आणि कालच आलेल्या. काल ते आई त्यांच्या मैत्रिणी सगळे इस्कॉन टेम्पलला गेलेले. सो तिकडनं मग रात्री आल्यावरती मग त्या इथे राहिल्या आणि मग आता सकाळी त्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे. तर मी ते फटाफट जेवणाला लागते, फटाफट जेवण बनवते आणि मग त्याच्यानंतर मग त्या दोघींना मी घेऊन काकाकाकीकडे जाणार आहे. इथे आमटी मी लावलेली आहे. काकी व्हेजिटेरियन आहेत, सो मी त्यांना इथे मटारची भाजी करते आहे आणि अंडी उकडत ठेवली आहे. सो तुम्हाला माहितीच असेल माझ्याकडे हा एक बॉयलर आहे जो की आहे अगारोचा. त्यात एवढं कन्व्हिनियंट झालेलं आहे ना की एक प्रॉपर मेजरमेंट टाकून हे बघा हे तुम्हाला त्यांनी मेजरमेंट कप दिलेले. सो मेजरमेंट टाकून तेवढं प्रॉपर पाणी टाकून हे जे एग आहेत ते एकदम व्यवस्थित बॉईल होतात. इवन क्रॅक वगैरे काही होत नाही, इव्हनली कुक होतात. प्लस तुम्ही त्यात एग जे आहे ते पोचसुद्धा करू शकतात. ह्यात तुम्ही ऑमलेटसुद्धा बनवू शकतात. सो आता हे आपोआप बंद होऊन जाईल म्हणजे समजून जाईल की एग जे आहेत ते आपले रेडी आहेत. सो जर इनकेस तुम्हाला कोणाला हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन केलेलं आहे, तुम्ही एकदा चेक करा. नाहीसा औराशी बोलते. ओके प्रॉमिस. अरे देते ओरा ओरा बाई ते अजून ऑर्डर बरोबर चाललंच आहे वाटतं. आजीला दे. चलो आज मस्त सगळेजण गप्पा चल. मारतोय. नमस्कार. मस्त आराम करा. आराम करतोय. चला. आता जेवून वगैरे जा म्हटलं. हो गप्पा मार छानपैकी. मैत्रिणी बरं थोडंसं टाइम स्पेंड केला तरी बरं वाटतं. नेहमीच्या धावपळीतून थोडंसं स्वतःसाठी नातं पण बसतं. चलो भेटू आपण दुपारी. चलो बाय. चलो बाय. रत्नाचं चालू आहे जेवण. चलो फटाफट आवडते जाऊन. AC वाल्याला केला कॉल. एसी फोनच नाही उचलत आहे. संपतच नाही काम. चलो हां काठी बघा तुमच्या. अरे आला आला मला वाटलं एसी वाले आले का. रॉंग नंबर आला. नमस्कार. म्हात्रे आहेत का? काय म्हात्रे दादा आहेत का? म्हात्रे दादा ये संधी कसला जेवा कोटा जेवा जेवा. काय बोलण्याचा कोटा तो संपत नाही आमचा कधी. त्याला ते वेगळी पावर दिली बाप्पाने. आता आराम करायचा. आता परत संध्याकाळी जाशील. संध्याकाळी. मट्टा रे मट्टा. नाही म्हणजे तुम्ही तिखट खातात की नाही? तिखट नाही आलं ना जास्त. व्हेजिटेरियन नॉनव्हेज नाही खात तू. पण मस्त आहे ना? खूप सुंदर. तुझ्यासाठी खास बनवलेले एवढी. मस्त केला लग्न. एवढं सगळं करून छान करतो. मी काल विसरली खाली आपला मार्केट आले काय मस्त भाज्या बाजारात घ्यायच्या दिसतंय तेव्हा बाबा. संध्याकाळी संपल्यावर. किती छान आजार दिसतो. वाव. आणि खूप असं छान वाटतं शिवांगीकडे तुमच्याकडे. खूपच असतं. नेक्स्ट आम्हाला पण छान काकांना पण घेऊन या. वाटलं. नेक्स्ट टाइम काकांना पण घेऊन या. बरोबर. आणि माझ्या मित्रांना विसरू नका. मी तुमचं तुम्ही ठरवा बाय. आम्ही काय मी माझ्या मैत्रिणीकडे आले ना ती ओढ पाहिजे तुम्हाला एकमेकींना बाबा डायलॉग मारतात बघा. आम्ही पण जाऊ. आम्ही पण भेटू. तुम्ही आता अडकलेले आहेत पोरांमुळे. आम्ही निवांत झालो आता. मी आता फ्री झालोय. फ्री काय झालो ना बस.
आता हीच वेळ आहे आपली. हीच वेळ खेळायची. आम्हाला हे पहिलं खूप मस्त पोट भरून जेवा, एकदम मस्त. लाजू नका. काय लाजायचं कारण सनीचं घर आहे माझ्या, माझं ना आईचं घर. आईचं घर जायचं तुमचंच आहे. तुमचंच आहे. हा. म्हणजे मी काही जाताना घेऊन नाही, सगळं तुम्हालाच आणि मिळणार. आदरात इथे तुम्ही करताय हो, ते तर आहे. सगळ्यात महत्वाचं ते का गं? एकदम बोले रोग आदरात इथे महत्वाचं आहे ते त्याचं घर. आणि ज्याने आदरात- समजलं पाहिजे. समजलं पाहिजे. नाही, बनवलं स्पेशल. अरे वा, मस्त स्वयंपाक करते किती छान करते. भाकरी रेडीमेड आहे. पण असू दे तरी छान. भाजी छान आहे एकदम हो. मस्त. हे थोडी चवीला छान आहे. देऊ भाजी मला नाही आहे. छान. सनीला. नाही. भाजी नव्हे गं. मैत्रिणीकडे आले तर छानच वाटलं असं पूर्ण एन्जॉय पूर्ण दिवस Relax. रात्र हा. रिलॅक्स. आणि ह्या जीवनात असंच असतं, माहेरी तर माणूस देऊ शकत नाही एवढं. बरोबर, असंच मैत्री हेच माहेर आहे सगळं. मस्त बोललात. मैत्री हेच माया. सगळी सुख दुःख सुख दुःख बाबा खूप मस्त सुख दुःख. आमच्या दोघींची खूप अटॅचमेंट आहे एकमेकीशी. काकी हा. हक्काने या. अगदी येणार. आमच्याकडून जोपर्यंत होतोय ना हातपाय चालताय तोपर्यंत आम्ही एकमेकांना कधी विसरत नाहीये. आई फक्त पोटॅटो दे. तुला माहिती रचना इतकं जेवण झाल्यावर मला हलवलं भेटेल का? झोपा बघू सांगितलं चालेल. देऊ बटाटो. आणि ऊन किती आहे ना तुमच्याकडे. नको देऊ. आता काही घरीच जायचंय ना. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेव धीमहि धियो यो न प्रचोदयात्. मोर्या मोर्या मी बाळकाने तुझ्याशी सेवा बघ बघ समोर बोल. पाया पड, आजीच्या पाया पड, बाबांच्या पाया पड, बाबांच्या पाया पड. गॉड ब्लेस यू. सुखी राहा. आई येते आम्ही. आई पाण्याची बॉटल घ्या. हा पाण्याची बॉटल. देते. पाण्याची बॉटल का पाहिजे एवढं. सो येस, बॅक फ्रॉम क्लिनिक. वाजले आहेत आता 10:30 आणि नायसाला मी एक डायरी गिफ्ट केली आहे. मी डायरी गिफ्ट घेतली आहे, बिलीव्ह इन मॅजिक. कारण जसं बाबांना आवडतात डायरीज, नायसाला पण मला असं वाटतं खूप फॉन्ड होऊ शकतो डायरीजचा. कारण बाबांसाठी गिफ्ट आहे. हे तर बाबा आई मी आई एकाचं नाव असं हार्ट बॉलून एकाचं नाव असतं हार्ट 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 झालं आणि आकाशिक सर्कल. बघू, असं दाखव, उलट दाखव, मला दिसणार कसं. वाव, कोण कोण आहे? हे आहे बाबा हम्म. मी आई. ठीक आहे, नाईस. हार्ट मस्त काढले बाबू. आणि असं सगळं सेम करणार. हम्म. या मॅडम. चला. आई कपडे जाणे केस बांधणार. फायनली द डे कम्स टू एन एंड. वाजले आहेत आता 12:05 आहेत. कसा दिवस संपतो ना समजतच नाही. म्हणजे दिवस नुसते चाललेत फटाफट फटाफट. एनिवेज, सो लाईफ बिझी असली पण चांगलं आहे, पण त्याच्यात आपली काळजी घेत राहा तुम्ही. आणि येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग अँड स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर. यू नो, लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट. सो भेटूया लवकरच आपण पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन, बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.